श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन, महाराजांचा प्रकट दिन. तर स्वामींची अभिषेकची तयारी चालू आहे माझी. बघू शकता तुम्ही, मी आसन वगैरे मांडले, तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे. अभिषेक करायच्या अगोदर तुपाचा दिवा लावून घ्यायचा आणि नंतर अभिषेक करायचा. तर माझ्याकडे मोठं पितळाचं किंवा तांब्याचं ताट नाही आहे, तर मी स्टीलचं ताट घेतलं. असं काही नाही की तुम्ही कोणतंही ताट घेऊ शकता. आणि मी सगळ्यात पहिल्यांदा ताटाला आतमध्ये मध्यभागी अष्टगंध लावलेला आहे, चंदन लावलं आहे आणि तांदूळ टाकून त्याच्यावरती फुलं टाकली आहेत आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर मी आता अभिषेक करते. तर सगळ्यात पहिल्यांदा आपले गणपती बाप्पा यांना अभिषेक करून घेते मी. तर पहिल्यांदा मी जल, ह्याच्यामध्ये गंगाजल वगैरे गुलाबजल हे घालून घेतलेलं आहे अगोदरच मी. आणि ते पहिल्यांदा जलनी अभिषेक केल्यानंतरनं दुधाने केला आणि नंतरनं आणखी एकदा शुद्ध चांगलं मस्त गंगाजल ह्याने अभिषेक करून घेतला आपल्या गणपती बाप्पांचा. आणि नंतरनं त्यांना स्वच्छ पुसून वगैरे ठेवलं. नंतरनं मी घेतले आपले स्वामी समर्थ महाराजांनी. आता स्वामींचा अभिषेक करणार आहे. तर त्यांनाही पहिल्यांदा जे आपलं गंगाजल गुलाबजल हे पाणी आहे त्यांनी पहिल्यांदा अभिषेक करून घेणार आहे स्वामींना. आणि नंतरनं तो अभिषेक झाल्यानंतरनं करणार आहे दुधाचा, म्हणजे आपलं जे पंचामृत आहे त्या पंचामृताने अभिषेक करणार आहे. तर अभिषेक झाला आणि दुधाचा झाल्यानंतर आणखी एकदा शुद्ध जल आहे त्यांनी अभिषेक करून घ्यायचा आणि स्वामींची मूर्ती अशी मस्त कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहे. छान अशी मस्त पुसून घ्यायची कॉटनच्या कपड्याने. तर मी स्वामींसाठी सेपरेट कापड केलेलं आहे की मी प्रत्येक गुरुवारी स्वामींचा अभिषेक करते ना, तर हेच कापड मी त्यांच्यासाठी वापरते, कारण मस्त असं स्वच्छ निघतं, ते पुसून पण छान निघते. हे बघा, स्वामींची मूर्ती मी आता पूर्ण अशी स्वच्छ पुसून घेणार आहे. हे पहा, छान असं मस्त पुसून घ्यायचे. त्यांचे दोन्ही कान डोळे एकदम छान, त्याच्यामध्ये असं पाणी नाही दिसलं पाहिजे, असे कान डोळे मस्त पुसून घ्यायचे आहेत. हे पहा, मस्त स्वामी समर्थांची मूर्ती चांगली अशी छान पुसून घेतली आहे मी. आणि आता आपण करणार आहे स्वामींची पूजा, म्हणजे मांडणी करून घेणार आहे आपण, स्वामींची स्थापना करून घेणार आहे. तर हे जे आहे अभिषेकचं पाणी, हे तुम्ही झाडाला अर्पण करू शकता. कोणत्याही झाडाला, गुलाबाचं झाड आहे कोणतं आहे त्याला अर्पण करू शकता. फक्त तुळशीला वगैरे हे पाणी घालायचं नाही आहे. तर आता हे आहेत माझ्या स्वामींची कपडे. तर हा फेटा आहे, मी परवा अक्कलकोटला गेले होते तेव्हा मी स्वामींसाठी फेटा घेऊन आले, पंचा आणला येलो कलरचा आणि गळ्यातली माळ आणलेली आहे. तर आज मी स्वामींना नवीन कपडे घालणार आहे सगळी. तर हे पहा, सगळ्यात पहिल्यांदा मी स्वामींना लावून घेणार आहे चंदनाचा टिक्का. हे पहा, स्वामींना चंदनाचा टिक्का लावून घेतला आहे. आणि आता मी त्यांना घालणार आहे पंचा, येलो कलरचा पंचा, कारण आज स्वामींचा येलो कलरच असतो आणि मी आज येलो कलरचे सगळे कपडे आणलेले आहेत त्यांना. तर येलो कलरचा पंचा घातला आहे मी स्वामींना. आणि आता मी घालून घेणार आहे माळ. तर मला माळ काही भेटली नाही येलो मिक्समध्ये, तर माझ्याकडं आहे थोडीशी येलो मनी. ही पहा, रेड येलो व्हाईट अशी माळ आहे. आणि आत्ता घालणार आहे मस्त असा छान फेटा स्वामींचा. हे पहा किती छान आहे, कलर वगैरे त्याला असं स्टोनचं वर्क आहे बघा, बघू शकता तुम्ही. आणि आत्ता मी स्वामींना घातला आहे फेटा. तर फेटा थोडासा छोटा झाला होता, कारण मला तिथं फेट्याचं मापच समजत नव्हतं आणि भेटलाच नाही फेटा, पण मी ॲडजस्ट करून बसवला स्वामींना फेटा. बघा माझे स्वामी किती छान दिसत आहेत, मस्त क्यूट दिसत आहेत ना माझे स्वामी. तर आत्ता मी स्वामींना फुलं अर्पण, म्हणजे स्वामींच्या डाव्या बाजूला म्हणजे लेफ्ट साईडला आपण त्यांच्या हृदयापाशी पिवळं फूल लावून 11 वेळा श्री स्वामी समर्थ असा हा जप करायचा 11 वेळा, कारण ते डायरेक्ट कनेक्शन स्वामींच्या हार्टबरोबर, म्हणजे त्यांच्या आपलं दिल हार्ट त्याच्याबरोबर आपलं कनेक्शन होतं आणि तिथंच ते फूल ठेवायचं आहे. आणि बाकीची फुलं आहेत हे मी स्वामींच्या साईडने सगळी मांडून घेतलेली आहेत. हे पहा, बघू शकता, छान मस्त अशी माझी स्वामींची मूर्ती आहे. तर तुम्हाला कशी वाटते माझी ही पूजा हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी माझ्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा कमेंट करा सगळेजण. तर हे पहा, स्वामींची मूर्ती कशी आहे आणि कशी पूजा झाली बघा. तर मी आता स्वामींची आरती वगैरे करून घेणार आहे, सगळी पूर्ण आरती आहे ती करून घेणार आहे आणि स्वामींना नैवेद्य पण देणार आहे. पण त्याच्या अगोदर हे पहा, हे आहे माझा लड्डू गोपाल श्रीकृष्णांचा ड्रेस आहे. तर मी श्रीकृष्णांना पण आज नवीन कपडे घालणार आहे, कारण त्यांना पण नवीनच कपडे घालून घेणार आहे. विठ्ठल रुक्मिणीला वगैरे सगळ्यांनाच आहेत नवीन कपडे माझ्याकडे, पण त्यांना मी आज काही, मला जॉबला जायचं होतं, मग सगळ्यांना मी नाही करू शकले एवढं सगळं, कारण खूप वेळ लागतो देवपूजेला. त्याच्यामुळं मी फक्त लड्डू गोपाल आणि स्वामींना नवीन कपडे घातलेले आहेत. तर हे पहा कसे दिसत आहेत लड्डू गोपाल वगैरे. तर आता स्वामींसाठी मस्त अशी गरमागरम मी पुरणपोळी बनवली आहे. आरती करण्याच्या अगोदर मी स्वामींना नैवेद्य देणार आहे पुरणपोळीचा. तर हे पहा, बघू शकता तुम्ही की कसा पुरणपोळी आहे. तर आरती करण्याच्या अगोदर मी पुरणपोळी करून घेतली आणि बघा, हे बघा पुरणपोळीचा नैवेद्य, दूध आणि पुरणपोळी. तर स्वामींचा आवडीचा पदार्थ आहे पुरणपोळी आणि दूध. तर मी जास्त काही सगळे पंचपक्वान्न केले नाही, स्वामींना साधी सिंपल सेवा
सिंपली सेवा आवडते स्वामींना. असं काही नाही आहे की स्वामींना भरपूर सेवा म्हणजे पंचपक्वान्नच करा आणि सेवा भरपूर करा, असं काही नाही आहे स्वामींचं. साधी भोळी पूजा पण स्वामींना हे मान्य असते. तर मी मस्त अशी पुरणपोळी गरमागरम केली आणि स्वामींची मग आरती करून घेतली. म्हणजे पहिल्यांदा स्वामींना भोग दिला, नैवेद्य दिला आणि नंतरनं मी स्वामींची आरती करून घेतली. हे पहा कसं दिसते माझं मंदिर पूर्ण आणि स्वामींची मूर्ती कशी दिसते बघा. तर मी स्वामी समर्थांची फेवरेट आरती करून घेतलेली आहे आता. आणि तुम्ही पण बघू शकता की कशी मी पूजा मांडणी केलेली आहे स्वामींची. तर तुम्हीही सांगू शकता की मला काय चुकलं आहे का पूजामध्ये. आणि हे पहा आपला दिवा जो आहे त्याच्यामध्ये फूल तयार झालं आहे. तर असं म्हणतात की फूल तयार झालं म्हणजे आपल्यावरती स्वामी खुश आहेत. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल की तर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला फॉलो करा आणि कमेंटमध्ये सगळ्यांनी लिहा श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी कमेंटमध्ये आज प्रकट दिन आहे तर श्री स्वामी समर्थ लिहा.